विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईव्ह चंदगड या लोकप्रिय युट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार, न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही चंदगड तालुक्यातील राजगुळी खुर्द येथे आहोत आणि जे माणगाव मतदारसंघ आहे, जिप आणि पंचायत समितीचे उमेदवार, त्या अनुषंगाने या गावातील काही नागरिक आहेत, त्यांच्या मनातील उमेदवार कोण आहे ते विचारणार. दादा, काय सांगू शकाल की आज माणगाव जिप आणि पंचायत समिती, जी कोवाड पंचायत समिती आहे, या अनुषंगानं जे उमेदवार उभे आहेत, की तुमच्या मनातील उमेदवार कोण आहे? माझं नाव प्रथमतः मी ओळख करून देतो. ग्रुप ग्रामपंचायत राजगुळ खुर्दचा मी एक सदस्य आहे, चनेटी गावचा. पण आमची वाडी वस्तीमध्ये सतत पोचणारा आमचा सर शिवणकेकर सर, ते सतत आमच्या पाठीमागच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, सतत कामं करत असतात. आम्ही त्याला सोडून कोणालाही मतदान देणार. हे कमत चिन्हाला दोन्ही उमेदवाराला आम्ही राजगुळ आणि चनेटीमध्ये 80% मतदान करून त्यांना दोन्ही उमेदवारी विजय होणार आहे. आम्ही त्याच्यासाठी इथं कटिबंध आहे. हा, म्हणजे चन्नेटी गावातून तुम्ही या जिप उमेदवार आणि पंचायत समितीच्या उमेदवाराला 100% मदत करणार. बरोबर आहे सर, 100% आम्ही दोन्ही उमेदवारांना मदत करणार आहे. पण त्यांनी आपले आमदार, लाडके आमदार शिवाजी भाऊ पाटील ते आमदार आहेत, त्याच्यामुळं त्यांना पण मदत करायला पाहिजे. आणि काम करणारी व्यक्ती आहेत. आमच्या गावात काही शिवणकेकर मॅडमनी केलेली कामं 2 वर्ष सभापती असतात. काय कामं केली मॅडमनी? आमचे चन्नेटी वाडी मसूल गाव आहे, आमचं गाव चन्नेटी मसूल गावामध्ये त्यांनी आमच्या गावाला यशवंतराव चव्हाण मुक्त याच्यामधून घरकुलं 5 घरकुलं त्यावेळेला आम्हाला मंजूर करून दिले दाखल्यामार्फत. त्याच्यानंतर झिडपीमधून आम्हाला एक शाळा पण मंजूर करून दिलेली आहे. त्याच्यानंतर आमच्या गावासाठी भरपूर त्यांना काही केलेलं आहे. मग आम्ही चन्नेटी गाव 90% सराच्या पाठीमागं आहे. यांचं स्पष्ट मत आहे की जे शिवणकेकर मॅडम आहेत, मनीषा शिवणकेकर मॅडम, यांनी पंचायत समितीमध्ये असताना आणि त्यांचे जे पती आहेत, जे निष्ठावंत आमदार शिवाजीराव पाटलांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, यांनी आपल्या माध्यमातून विकास त्या गावामध्ये भरपूर केलेला आहे आणि आम्ही नक्कीच त्यांनाच मदत करणार, असं त्यांचं ठाम मत आहे. दादा, काय सांगाल? माझं नाव गोपाळ अण्णाप्पा सावंत माणगाव. बोला, तुमच्या मनातील उमेदवार कोण आहे जिप मधील? अनिल लक्ष्मण शिवणकेकर. का त्यांनीच का? त्यांनी काम भरपूर केलेलं आहे. काय कामं केली? आमच्यासाठी घरकुल हे ते सगळं मंजूर करून दिलेलं आहे. सगळं वाड पंचायत समितीतून कोण? कुंभार मॅडम. तर हे शिवणकेकर आणि कुंभार यांची तुम्ही नावं घेतला, यांनी काय केलं आहे तुमच्या मतदारसंघामध्ये? त्यांना कामं भरपूर केलेले आहेत त्यांनी. कारण का घरकुल सगळे व्यवस्थित मंजूर करून दिलेले आहेत. कॉन्ट्रॅक्ट बेसला कामं वगैरे दिलेले आहेत. सगळे कामं भरपूर केलेले आहेत त्यांनी. म्हणजे तुमच्या गावातील विकास त्यांनी केलेला आहे. जवळजवळ 1 कोटी रुपयाचं काम आणलेलं आहे माणगाव मध्ये. म्हणून तुम्ही त्यांना इच्छुक? हो, इच्छुक आम्ही आहे त्याच्यासाठी. त्यांनाच मदत करणार 100%. बाकीच्या उमेदवारांना मदत नाही करणार? अजिबात नाही, बिलकुल नाही. त्यांना का नाही करणार? अजिबात त्यांचा काय परिचयच नाही, म्हणजे काय करणार. ठीक आहे.